नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। एकवचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना आजच्या श्री रामनवमीच्या निमित्ताने मी शतशः नमन करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला एक काळपुरुषाची कुंडली दिसते। आज मी सूर्य या ग्रहांच्या राजापासून सुरुवात करणार आहे आणि त्याची 12 स्थानातली स्थानगत फलं काय आहेत त्यातला पहिला भाग आपल्या समोर मी सादर करतोय। म्हणजेच पहिल्या स्थानापासून ते 6व्या स्थानापर्यंत सूर्य जर मूळ कुंडलीत असेल तर त्याची प्रामुख्याने काय फळं मिळतात हे मी विशद करणार आहे। आणि पुढच्या भागामध्ये 7व्या स्थानापासून ते 12व्या स्थानापर्यंत सूर्य असेल कुंडलीमध्ये तर त्याची काय फळं मिळतात हे मी पुढच्या भागात विशद करणार आहे। आज प्रभू रामचंद्रांची रामनवमी आहे आणि मित्रांनो, जसं मी सांगितलं मागच्या एपिसोड्समध्ये की चंद्राला आपण आई म्हणतो, सूर्याला आपण आपले वडील म्हणतो, तसंच देवादिकांच्या जर उपमा या सर्व ग्रहांना जर द्यायच्या झाल्या तर कुंडलीमधला सूर्य, भगवान सूर्यनारायण हे दुसरे तिसरे कोणी नसून प्रभू रामचंद्र आहेत। बऱ्याच जणांना सूर्याकडनं काही त्रास होत असेल किंवा मंगळाकडनं त्रास होत असेल तर मंगळ म्हणजे साक्षात बजरंगबली आहेत। आता सूर्याचा जर त्रास होत असेल आणि तुम्ही हनुमानाची जर उपासना केलीत तर प्रभू रामचंद्र खुश होणार आहेत, किंवा तुम्ही सूर्याची उपासना केलीत तर बजरंगबली भगवान हनुमान हे खुश होणार आहेत, कारण हनुमान हा प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे अशी एक धारणा आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे। तसं बघायला गेलं तर ज्योतिषशास्त्राचे विविध प्रकार भारतवर्षामध्ये प्रचलित आहेत। ज्योतिष कथनाच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 150 पेक्षा जास्ती पद्धती प्रचलित आहेत। या 150 पद्धतीने भविष्य कथन किंवा फलादेश कथन हे करता येतं। अर्थात प्रामुख्याने ज्या प्रसिद्ध पद्धती आहेत त्यातली आपण मदर ऑफ ऑल असं जर म्हटलं तर ती बृहत्पाराशर होराशास्त्र हेच आहे, वैदिक ज्योतिष ज्याला आपण म्हणतो। त्यानंतर काळाच्या ओघामध्ये ही जी पद्धती आहे ही अधिकाधिक सोपी करावी, सर्वसामान्यांना प्रत्यक्ष घटना कधी घडेल याचं अचूक निदान करता यावं म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, ऋषीमुनींनी। त्यापैकी जैमिनी ऋषी यांची जैमिनी सूत्रम नावाची पद्धती प्रसिद्ध आहे। त्यानंतर भृगुनंदी नाडी म्हणजे महर्षी भृगु आणि महर्षी नंदी या दोघांनी याच्यामध्ये आपले काही इनपुट्स टाकले, काही त्यामध्ये सुधारणा केली, त्यांनी घेतलेल्या अनुभवावरून काही सूत्र त्यांनी डेव्हलप केली। त्याला आपण म्हणतो BNN म्हणजे भृगु नंदी नाडी शास्त्र। त्यानंतर प्रख्यात गणिती कृष्णमूर्ती सरांनी एक पद्धत विकसित केली ज्याला आपण KP सिस्टीम म्हणतो, जी नक्षत्र उपनक्षत्र यांच्यावर बेस्ड आहे। वैदिक ज्योतिषाचा अभ्यास करताना मित्रांनो, हा फार मोठा सखोल आणि गहन विषय असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला अंदाज येतो की ही घटना कधी घडेल, पण तो अंदाज 6 महिने किंवा वर्षभर एवढ्या मोठ्या कालावधीकरता जर तुम्ही वर्तवलात तर ते तसं योग्य होणार नाही। मग एक्झॅक्टली त्या घटनेच्या कालावधीकडे जाता येऊ शकतं का याचा विचार डॉक्टर कृष्णमूर्तींनी केला आणि बऱ्याच अंशी कुठलीही घटना अगदी पिन पॉईंट कधी होईल याचं भाकीत करता येतं मित्रांनो। ती पद्धती कृष्णमूर्ती पद्धती म्हणून आजच्या सध्याच्या काळात
अत्यंत प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्याला तुम्ही शॉर्टकट म्हणू नका, पण एक मॅथमॅटिकल अप्रोच आणि ॲक्युरेट अप्रोच या KP सिस्टीमनी कृष्णमूर्ती पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. अशा अनेक पद्धती आहेत, त्यामध्ये ह्या प्रचलित पद्धती ह्या आहेत. तसंच आपण ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मलग्न कुंडली जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती आहे, काळपुरुषाची कुंडली आहे. पण प्रत्येकाची मी सांगितल्याप्रमाणे राशींची स्थिती ही वेगवेगळी असू शकते 12 घरांमध्ये. त्यानंतर येते नवमांश कुंडली, म्हणजे प्रत्येक घराचा, प्रत्येक भावाचा एक नवमांश भाग म्हणजे झूम इन करून विकसित केलेली ही एक कुंडली, ज्याला वर्ग चार्ट म्हणतात किंवा डिव्हिजनल चार्ट म्हणतात, D9 असं म्हणतात, ती नवमांश कुंडली. या दोन्ही कुंडलींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे जर 100 पैकी जर मार्क द्यायचे झाले तर जन्मलग्न कुंडली आणि नवमांश कुंडली या दोन्ही कुंडलींना प्रत्येकी 30 मार्क देऊया. त्याच्यानंतर येतं हस्तशास्त्र, ज्याला आपण पामिस्ट्री म्हणतो. त्यानंतर मुखचर्याशास्त्र, ज्याला आपण फेस रीडिंग म्हणतो. त्यानंतर येते न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र. आणि इतर ज्या प्रचलित पद्धती आहेत, टॅरो वगैरे, यांना तुम्ही उर्वरित 40 मार्कापैकी समसमान जर मार्क दिलेत तर ती टोटल 100 येते. आणि कुठलंही फलित करताना किंवा भविष्य वर्तवताना एका चांगल्या ज्योतिषाची निशाणी अशी आहे की त्यांनी नुसतंच हात बघून किंवा नुसतंच न्यूमरोलॉजीनी किंवा नुसतंच फेस रीडिंग करून संपूर्ण भविष्य कथन करता कामा नये. त्यांनी या सगळ्या अंगाचा विचार करून 100 पैकी किती टक्के ही शक्यता आहे, हे जे फलादेश ज्योतिष करतो अशा पद्धतीने, तो एक परिपूर्ण ज्योतिषी आणि त्यांनी केलेलं हे फलित हे परिपूर्ण म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आजच्या विषयाकडे वळूया आपण. स्क्रीनवर तुम्ही बघताय की ही काळपुरुषाची कुंडली आहे. मी पहिल्या स्थानापासून सुरुवात करतो. इथे तुम्ही बघाल की पहिल्या स्थानापासून 6व्या स्थानापर्यंत मी सगळीकडे सूर्य हा ग्रह लिहिलेला आहे. पण त्याची स्थानगत फलं मी थोडक्यात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर सांगणार आहे. आता पहिलं स्थान बघा, पहिल्या स्थानामध्ये मेष राशी आहे. मेष राशी ही मंगळाची रास आहे. आपला सेनापती, आपल्या नवग्रहातला सेनापती. आपल्या शरीराची निर्मिती ज्या ग्रहापासून झाली, आपली फिजिकल बॉडी, हे मागे सांगितल्याप्रमाणे हा मंगळ आहे. आता मेष राशीत सूर्य उच्चीचा मानला जातो, हे आपण मागच्या एपिसोड्समध्ये बघितलं. म्हणून कोणाच्याही कुंडलीत, आपापल्या कुंडल्या तपासून बघा, कोणाच्याही कुंडलीत जेव्हा सूर्य प्रथम स्थानात असतो तेव्हा तो आपण म्हणतो उच्चीचा हा सूर्य आहे. अशा व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी, खूप ज्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज आहेत, नेतृत्व गुण आहेत, उपजत अशा असतात. स्वतःच्या फिजिकबद्दल, आपल्या शरीर सौष्ठवाबद्दल त्या जागरूक असतात. त्यांना कायम नेतृत्व करायला आवडतं. अशी इथल्या सूर्याची ही फळं आहेत. फक्त कधी कधी काय होतं की सूर्य हा आपल्या नवग्रहांमध्ये जरी आपला देव असला तरी ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला एक क्रूर किंवा उग्र ग्रहाची किंवा पापग्रहाची उपमा दिलेली आहे. कारण हा प्रखर आहे. सूर्य म्हणजे साक्षात अग्नी आहे. त्यामुळे कुठेतरी अहंकार, इगो असायची शक्यता त्या व्यक्तीमध्ये जास्ती असते. तो लीडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये असते, पण त्याच्यामध्ये एक प्रकारची हुकुमशाही पण असू शकते. आणि जोडीला समजा या सूर्याबरोबर काही पापग्रह आले युतीमध्ये, किंवा या सूर्यावरती काही पापग्रहांच्या दृष्ट्या आल्या, तर मग ज्याला आपण ॲफ्लिक्टेड म्हणतो, ॲफ्लिक्शन जर आलं या सूर्यावर, तर मात्र त्याच्यातली निगेटिव्ह क्वालिटी सूर्यामधली ही जास्ती दिसून येते. अहंकार, महत्त्वाकांक्षा, जेलसी या गोष्टी, स्पर्धा या दिसून येतात. अशी ही फळं आहेत. पण ओव्हरऑल
प्रथम स्थानातला सूर्य हा चांगला मानला जातो. या लोकांची इम्युनिटी चांगली असते, शरीर सौष्ठव चांगलं असतं. नॉर्मल केसमध्ये ज्यांना व्हायरल डिसीजेस सारखे सारखे होतात, उन्हाळ्यातनं पावसाळा सुरू झाला, पावसाळ्यातनं हिवाळा सुरू झाला की तशी कंडिशन ह्या लोकांना भेडसावत नाही. यांच्यामध्ये ओरिजिनल इम्युनिटी स्वतः सूर्य हा कुंडलीतला, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण डॉक्टर म्हणतो. जसं देवांच्या भाषेत सूर्य म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सूर्य हा आपली इम्युनिटी आहे, आपलं डी विटॅमिन आहे, आपल्या हाडांची बळकटी आहे. त्यामुळे प्रथम स्थानातला सूर्य, प्रथम स्थान मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी की हे आपलं पूर्ण बॉडी पोश्चर आहे, आपली पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे सूर्य इथे असल्यानंतर माणूस हा जास्ती करून हा बलवान असतो, निरोगी असतो असं म्हणेन मी. दुसऱ्या स्थानाकडे आपण जाऊया मित्रांनो. दुसऱ्या स्थानामध्ये रास बघा, ही वृषभ रास आहे, शुक्राची रास आहे. आता सूर्य जर दुसऱ्या भावात आला, दुसरा भाव म्हणजे आपलं कुटुंब स्थान आहे, आपली फॅमिली आहे, आपला बँक बॅलन्स आहे, आपलं संचित धन आहे. पण मूळ घर कोणाचं आहे? मूळ घर शुक्राचं आहे. आणि शुक्र आणि सूर्य हे जमत नाही, शत्रुत्व आहे. त्यामुळे सूर्य जेव्हा इथे कुंडलीत असतो तेव्हा थोडासा अनकम्फर्टेबल फील करतो स्वतःला, कारण ते त्याचं घर नाही आहे, तो कुटुंबस्थान आहे. कुटुंबाच्या बाबतीत तो पॉझिटिव्ह असतो. कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणं हे तो त्याचं आद्य कर्तव्य समजतो, त्याप्रमाणे मेहनतही करतो. पण कुठेतरी अंतर्मनामध्ये तो ह्या घरामध्ये कम्फर्टेबल फील नाही करत, तुम्हाला सांगतो, कारण ते शत्रूचं घर आहे. इथे मूळ काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास वृषभ शुक्राची आहे. आता हे कुटुंबस्थान असल्यामुळे एक नक्की अनुभवाला येतं की ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य द्वितीय स्थानात आहे, मग इथे रास कुठली असू दे, ही मी एक उदाहरणादाखल काळपुरुषाची कुंडली 1 ते 12 अशा राशीने इथे दाखवलेली आहे. इथे तुमच्या कुंडलीत कुठलीही रास असू देत, पण हे दुसऱ्या भावामध्ये, दुसऱ्या स्थानामध्ये जेव्हा सूर्य असतो एखाद्याच्या, तेव्हा त्याचं कुटुंब हे समाजामध्ये प्रसिद्ध असतं. सूर्य म्हणजे प्रसिद्धी मित्रांनो. कलाकार लोक जेव्हा स्टेजवरती आपली कला सादर करतात आणि तेव्हा स्टेजवर जर अंधार असेल तर ते कोण कलाकार आहेत किंवा कोण गायक आहेत, गायकाचा आवाज समजू शकतो. पण जोपर्यंत समोरून त्यांच्या चेहऱ्यावरती हॅलोजन किंवा हिरवे निळे पांढरे लाईट चालू होत नाहीत आणि त्यांचा चेहरा उजळून जात नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीची ओळख पटत नाही. हे प्रकाश झोतात आणणं, समाजामध्ये प्रसिद्ध करणं, हे काम सूर्याचं आहे. शुक्र कला देतो, पण सूर्य प्रसिद्धी देतो. बुध चांगली वाणी देतो. आज सगळ्यांना बुधाची वाणी ही आवश्यक आहे. त्याप्रमाणे सूर्य प्रसिद्धीचा कारक आहे, लिडरशिपचा कारक आहे. तर ज्यांच्या द्वितीय स्थानामध्ये सूर्य आहे अशा व्यक्तींचं कुटुंब हे सुप्रसिद्ध असतं. अर्थात मी परत सांगतो की इथे जर सूर्य, परत हे कायम लक्षात ठेवा की इथे सूर्य जर ॲफ्लिक्टेड असेल, ह्याच्याबरोबर काही पापग्रह राहू, केतू, शनी, मंगळ असतील किंवा त्याला बघत असतील, तर मग सुप्रसिद्ध जसा करतो तसा सूर्य कुप्रसिद्धही फॅमिलीला करू शकतो. प्रसिद्धी दोन्ही बाजूनी आहे, एक सुप्रसिद्धी आणि एक कुप्रसिद्धी. ते त्या परिस्थितीमध्ये सूर्याची अवस्था कशी आहे, सूर्याला कोण बघतंय, कुठले कुठले ग्रह सूर्याबरोबर आहेत, शुभग्रह असतील तर त्या प्रसिद्धीमध्ये वाढ होईल, आणि पापग्रह बघत असतील तर मात्र कुटुंब हे वेगळ्या प्रकारे समाजामध्ये प्रसिद्ध असतं. त्याला आपण चांगलं म्हणत नाही. आता आपण मित्रांनो, आता दुसरी गोष्ट, दुसरं स्थान म्हणजे आपल्या डोळ्यांचं स्थान आहे. इथे मी मागे म्हटलं की द्वितीय स्थान म्हणजे उजवा डोळा आहे. इथे सूर्य आल्यानंतर डोळ्याचे विकार म्हणजे चष्मा लवकर लागणं, डोळ्याचे काही त्रास संभवणं असं शक्य होतं बऱ्याच वेळेला. इथे एक गोष्ट सांगायची विसरलो, प्रथम स्थानातला सूर्य हा मग पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांचे केस लवकर गळतात. पुरुष मंडळींना लवकर टक्कल पडतं प्रथम स्थानात सूर्य असेल तर. आणि स्त्रियांसाठी त्या सूर्याची किंवा मंगळाची जे
तप्त ग्रह आहेत, अग्नितत्वाचे ग्रह आहेत, त्यांच्या महादशा अंतर्दशेमध्ये त्यांचे लांब सडक का होईना असलेले केस नंतर कमी होतात आणि ते एकदम बॉबकटवर येतात. असं याचं महत्व आहे. कारण सूर्य म्हणजे खूप तप्त ग्रह आहे, अग्नी आहे. त्यामुळे आणि हे मी सांगितल्याप्रमाणे प्रथम स्थान हे आपल्या मानेच्या वरचा भाग आहे. त्यामध्ये डोकं येतं, कपाळ येतं, डोळे येतात, नाक येतं, आपल्या चेहऱ्याचा भाग येतो आणि ओव्हरऑल बॉडी पॉश्चर येतं. असं हे पहिल्या आणि द्वितीय स्थानाचा स्वरूप सूर्याची स्थानगत फलं मी सांगितली. आता आपण तिसऱ्या स्थानाकडे येऊया. इथे बघा मित्रांनो, तिसऱ्या स्थानामध्ये मिथुन रास आहे, जी बुधाची रास आहे. आता बुधाला 2 राशी आहेत, एक मिथुन आहे, एक कन्या आहे. पण शास्त्राने काय सांगितलंय की मिथुन म्हणजे लहान बालक, बुध म्हणजे राजपुत्र. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, प्रिन्स आहे तो. आणि कन्या म्हणजे मोठा झालेला मुलगा, हाताशी आलेला मुलगा. आता सूर्य हा आपल्याला थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटणाऱ्या द्वितीय स्थानातून आपल्या मुलाच्या घरी आलेला आहे असं समजा. बुध सूर्याचा मुलगा आहे, राजपुत्र आहे तो. त्यामुळे आणि हे पराक्रम स्थान आहे, हे आपल्या छोट्या भावंडांचं स्थान आहे. हा सूर्य जर इथे चांगला असेल तर भावंडांचं भलं होतं, धाकट्या भावंडांचं भलं होतं की माझा बाबा मोठा भाऊ. बरेच जण तुम्ही बघितले असतील की आईवडिलांपेक्षा आपल्या भावाचा उपकारार्थ उल्लेख करतात की आज मी जो काही आहे ते माझ्या मोठ्या भावामुळे आहे. तुम्ही रस्त्यात बघत असता, एखादी रिक्षा चाललेली असते आणि मागे लिहिलेलं असतं ज्येष्ठ बंधू कृपा, असं लिहिलेलं असतं. मात्या पितेची कृपा, काकांची कृपा असंही लिहिलेलं असतं. त्यापैकी बंधूची कृपा. ती परिस्थिती अशी असते की तृतीय स्थानात सूर्य आहे, कारण छोट्या भावंडांचं स्थान आहे. अर्थात इथे हे कम्युनिकेशनचं पण स्थान आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानात सूर्य असलेली व्यक्ती ही फरडा बोलणारी असते, त्यांची ओरेटरी चांगली असते, चांगले भाषण करू शकतात, अतिशय तेजस्वी, म्हणजे स्वामी विवेकानंदांसारखं तेजस्वी ओजस्वी असं भाषण ते करू शकतात. हे या तिसऱ्या स्थानातील सूर्याचं फलित आहे. फक्त इथे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा, सूर्य जर ॲफ्लिक्टेड असेल तर छोट्या भावंडांशी पटणार नाही. इथे सूर्याबरोबर जर एखादा पापग्रह आला किंवा पापग्रहाची दृष्टी आली तर मग धाकट्या भावंडांचे हाल होतात. धाकटी भावंड प्रगती करू शकत नाहीत, तुम्हाला सांगतो. अशी ही प्रामुख्यानं फळं इथे बघायला गेलं तर तिसऱ्या घरातला सूर्य हा पहिल्या घरातल्या सूर्यासारखाच चांगला मानला जातो. आता आपण चौथ्या घराकडे येऊया. अतिशय महत्वाचं घर. चौथं घर हे मातेचं घर आहे, सगळ्या सुख साधनांचं, लक्झरीचं घर आहे. याची मालकी कोणाकडे आहे? याची मालकी कर्क रास म्हणजे चंद्राकडे आहे. आणि सूर्य आणि चंद्र, मी ग्रह मैत्री सांगितली त्याप्रमाणे मित्र आहेत. इथे सूर्य आल्यानंतर तिसऱ्या स्थानासारखा त्याच्यापेक्षा थोडा जास्ती कम्फर्टेबल फील करतो. परंतु हे आपलं सुखस्थान म्हणजे आपलं घर असल्यामुळे घरामध्ये एखादा तप्त ग्रह आल्यानंतर घरातलं वातावरण हे थोडंसं गरम ठेवतो. प्रॉब्लेम काही नाही, पण घरात काही ना काहीतरी हॉट आर्ग्युमेंट्स कायम चालू असतात. ती घरातल्या घरातच राहतात. पण सूर्य किंवा मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह जेव्हा चौथ्या घरात येतात कोणाचे, तेव्हा घरातलं वातावरण शांत राहू शकत नाही, ते तप्त राहतं. अर्थात ते किती तप्त राहतं ते त्या त्या ग्रहांच्या बलाबलावर अवलंबून असतं. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक घर हे 30 डिग्रीचं आहे. जर इथे सूर्य 15 डिग्रीचा अत्यंत युवा अवस्थेत असेल तर मग तिथला आवाज शेजाऱ्यांना ऐकू नक्की जाईल, घरात काय चाललंय. नॉर्मल जरी नवरा बायको एकमेकांशी बोलायला लागले तरी तो आवाजाचा टोन, त्याचं पिच एवढं वरती असेल की शेजाऱ्याला जर नीट कान दिलं तर आतमध्ये काय डिस्कशन चाललंय हे ऐकू येऊ शकतं. कारण सूर्य इथे युवावस्थेत आहे, 12 ते 18 डिग्रीमध्ये आहे. समजा तो अगदी लहान असेल, 0 ते 1 डिग्री किंवा 28 ते 29 डिग्री मृतावस्थेत असेल तर तेवढं होणार नाही. असं हे प्रत्येक ग्रहाचं बलाबलावर त्याचं फळ अवलंबून असतं. आता हे घर मातेचं आहे, चंद्र म्हणजे माता आहे. तर लक्षात घ्या, ज्यांच्या कुंडलीत सूर्य चौथ्या घरात आहे ना, त्याची माता कर्तबगार असते पित्यापेक्षा.
सूर्यपिता आहे ना, पण माता ही पित्याच्या भूमिकेत असते. बरेच कुटुंब आपण अशी बघतो की वडिलांपेक्षा आई ही ते सगळं घर चालवते, मेहनत करते, यशस्वी उद्योजिका आहे आणि पूर्ण घराचा जो पसारा आहे त्या एकट्या मातेने सांभाळलेला आहे, असं बघायला येतं. याचा अर्थ पित्याचं महत्व कमी होतं असं नाही, पण चौथ्या घरात, मातेच्या घरात सूर्य असणं म्हणजे मातेकडे सूर्याचे गुणधर्म आले, एक कर्तबगार लीडरशिप आली, हे लक्षात घ्या. नेतृत्व गुण वडिलांपेक्षा हा सूर्य चतुर्थात असल्याने मातेकडे तो नेतृत्व गुण जास्ती प्रमाणात बघायला मिळतो. आता इथे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की चतुर्थ स्थान, मी मागे उल्लेख केला होता थोडक्यात. चतुर्थ स्थानात कुठलाही उग्र किंवा पापग्रह जर आला तर ते पापग्रह त्याला घरी ठेवू देत नाहीत जातकाला, ते घराच्या बाहेर नेतात. मग इथे सूर्य आहे किंवा शनी आला, राहू आला, केतू आला, मंगळ आला, ही मंडळी आपल्या जन्मस्थानापासून जेवढी लांब जातील तेवढी त्यांची प्रगती होईल. हे 5 जे ग्रह आहेत, उग्र किंवा पापग्रह, हे चतुर्थ स्थानात असतील तर माणसाला आपल्या स्वतःच्या घरी जास्ती काळ राहू देत नाहीत. कामाच्या निमित्ताने, फॉरेनच्या निमित्ताने अशी मंडळी 2-2, 3-3 वर्ष राहतात आणि 2-3 वर्षात एकदा कधीतरी 15-20 दिवसाकरता आपल्या घरी येतात. एवढंच त्यांचं या चतुर्थ स्थानातलं वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या प्रमाणे चौथं स्थान हे आपल्या हृदयाचं स्थान आहे. तिथे जेव्हा मूळ कुंडलीत सूर्य असतो किंवा मी मागे म्हटलं त्याप्रमाणे गोचर स्थितीत फिरत फिरत आलेला सूर्य असतो. आजच्या तारखेला आज सूर्य मीन राशीमध्ये इथे आहे, तो कुंभीतनं मीनेत आलेला आहे, पण गोचरीचा सूर्य जेव्हा इथे येतो किंवा मूळ कुंडलीत इथे असतो तेव्हा ज्यांना हाय बीपी आणि हृदयविकाराचा त्रास आहे, दमा आहे, दम लागतो, त्या लोकांनी खास करून खूप स्वतःची काळजी घ्यावी आणि योग्य वैद्यकीय सल्ला वेळोवेळी घेत जावा. असं हे सूर्याचं चौथ्या घरातलं फलित संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला मी सांगितलं. आता 5वं स्थान हे लक्षात घ्या. पहिलं स्थान म्हणजे सूर्य उच्चीचा, म्हणजे तो सिंहासनावर बसलेला आहे, कारण सूर्य आपला राजा आहे. आणि 5वं स्थान हे सूर्याचं स्वतःचं घर आहे, सिंह रास आहे, ती सूर्याचीच रास आहे. त्यामुळे कुठलाही राजा आपल्या घरी अत्यंत कम्फर्टेबल, अत्यंत आनंदी फील करत असतो. तसे स्थान संततीचं स्थान, बरोबर आहे, आणि सूर्याचं स्वतःचं स्थान. त्यामुळे सूर्य जर चांगला असेल तर संतती सुख चांगलं मिळतं, कर्तबगार तेजस्वी संतती प्राप्त होते. आणि सूर्य जर अफ्लिक्टेड असेल तर मात्र संततीशी त्या माणसाचं जमत नाही, वादविवाद होतात, डिफरन्स ऑफ ओपिनियन बघायला मिळतो, अशी परिस्थिती आहे. आणि महिलांच्या बाबतीत खास करून जर सूर्य इथे असेल तर त्यांनी काळजी घ्यावी, कारण हे संतती स्थान आहे. त्यामुळे ॲबॉर्शन व्हायची शक्यता खूप बळावते. एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली माझी, चतुर्थातला सूर्य हा महिलांच्यासाठी, ज्यांची खास करून कुंडली मेष लग्नाची कुंडली आहे, त्यांनी काळजी का घ्यावी, कारण संततीचा कारक शिवेचा सूर्य हा 5व्या स्थानापासून 5व्या स्थानाचा नाश करणाऱ्या 4थ्या स्थानात बसलेला आहे. मी मागे म्हटलं की कुठल्याही घरापासून 12वं घर म्हणजे त्याच्या आधीचं घर हे त्या घराचा नाश करतं, त्याला नेगेट करतं. म्हणजे संततीचं कारक स्थान 5वं आहे, त्याचा स्वामी जेव्हा नाश करणाऱ्या 12व्या घरात म्हणजे 4थ्या घरात बसतो तेव्हा संतती विषयक अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि ॲबॉर्शन्स पण होऊ शकतात. याची काळजी महिलांनी घ्यावी. तर आता 5व्या घरातली फळं सूर्याची सांगितली. आता स्वतःच्या घरात असलेला सूर्य हा
कम्फर्टेबल असतो, रिलॅक्स असतो, ताकदवान असतो. आता तो उठून आपल्या कर्त्या मुलाच्या घरात येणार आहे, 6व्या घरात. कर्त्या मुलाच्या घरात 6वा कन्या रास आहे. कन्या राशीमध्ये बुध हा उच्चीचा असतो, म्हणजेच तो मॅच्युअर्ड आहे मुलगा त्याचा. त्याच्या घरी सूर्य येतोय आणि 6वं घर हे रोग रिपू ऋण हे त्रिक स्थानातलं एक महत्वाचं स्थान आणि सेवेचं पण स्थान आहे. इथे सूर्य आल्यानंतर मित्रांनो अतिशय चांगली गोष्ट अशी की इथे असलेली व्यक्ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये अत्युच्च यश संपादन करू शकते. कारण हे 6वं स्थान हे स्पर्धेचं आहे. मग UPSC असो, आज आपण CA ची परीक्षा अत्यंत अवघड आहे असं मानतो. ती अवघड परीक्षा, IAS ची परीक्षा, IPS ची परीक्षा, जिथे कॉम्पिटिशन आहे आणि टॉप लेवलची कॉम्पिटिशन आहे, साधी सुधी नाही आहे, तिथे सूर्य आला म्हणजे सूर्य म्हणजे एक प्रकारचा राजाच तिथे आला सेवेच्या ठिकाणी. म्हणजे अशी मंडळी चांगली ॲडमिनिस्ट्रेटर, एखादे कलेक्टर, चांगले कमिशनर, IAS IPS झालेले असे येऊ शकतात. आणि हे शत्रूचं पण घर असल्यामुळे इथे असलेला पापग्रह जर इथे 6व्या घरात जर असेल तर त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये शत्रुहंता योग म्हणतात. म्हणजे इथे शत्रूंचा विनाश होतो. मागे मी थोडक्यात सांगितलं होतं की 6वं घर हे आपल्याला माहीत असलेले समोरून दिसणारे शत्रू आणि जे पाठीमागून वार करतात, जे आपल्याला दृष्टीपथास पडत नाहीत, ते शत्रू आपण 12व्या घरावरनं बघतो. आता बघा, 6व्या घरातला सूर्य हा सरळ सप्तम दृष्टीने 12व्या घराला बघतो. म्हणजे ज्यांचा सूर्य मूळ कुंडलीत 6व्या घरात आहे किंवा गोचर स्थितीमध्ये जर आला तर तुमचे हिडन एनिमीज म्हणजे जे गुप्त शत्रू आहेत ते उजागर होतात, त्यांचा पर्दाफाश होतो. म्हणजे असे जे काही पाठीमागून गुप्त कारवाया षडयंत्र करणारी जी मंडळी असतात ते 6व्या स्थानातल्या सूर्यासमोर तग धरू शकत नाहीत. तुम्हाला सांगतो, कारण ते 12वं स्थान उजागर झालं, त्याच्यावर फोकस पडला, ते प्रकाशमान झालं. असं 6व्या स्थानातल्या सूर्याचं फलित आहे. अर्थात आरोग्याच्या बाबतीत थोडं उष्णतेचे विकार होणं, पोटात उष्णता होणं याची काळजी घेतली पाहिजे. कारण सूर्य ही आग आहे, तप्त ग्रह आहे, तो उग्र ग्रह आहे, क्रूर ग्रह आहे. त्यामुळे 6वं स्थान मी मागे म्हटल्याप्रमाणे 5वं स्थान हे अपर ॲब्डोमेन आहे, 6वं स्थान हे लोअर ॲब्डोमेन आहे, पोटाचा भाग. तिथे सूर्यासारखा ग्रह आणि त्याचं जर बळ चांगलं असेल, 15-16 डिग्री असेल, तर मग मात्र उच्च प्रतीचे उष्णतेचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. त्याची काळजी घ्यायची. आणि जिथे जिथे मी सांगितलं की उदाहरणार्थ 2रं स्थान, त्याच्यानंतर 6वं स्थान, जिथे सूर्य अनकम्फर्टेबल आहे आणि बाकी ठिकाणी मी कम्फर्टेबल तसा सांगितला, पण ओव्हरऑल तुम्ही सर्वांनी सूर्यासाठी, सूर्य आपली एनर्जी आहे, सूर्य आपला देव आहे, आपला डॉक्टर आहे, प्रभू रामचंद्र आहेत, तर उगवत्या सूर्याला जर तुम्ही अर्घ्य दिलं तर सूर्याचे कुठलाही त्रास होणार नाही, तुमच्या प्रसिद्धीला कुठलाही कधीही कलंक लागणार नाही, हे खात्रीलायकपणे मी सांगू शकतो. आता उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं कसं, तर आपल्या घरी तांब्याचा कलश असतो, त्यामध्ये पाणी घ्या, आंघोळ केल्यानंतर, घरची पूजा केल्यानंतर, बाल्कनीमध्ये आल्यानंतर आपल्या घरी प्रत्येकाच्या तुळस ही असावीच. प्रत्येकाच्या घरी तुळस पाहिजे. ज्याच्या घरी तुळस नाही त्याला शास्त्रांनी स्मशान आहे असं म्हटलेलं आहे, की ज्याच्याकडे तुळस नाही ती जागा स्मशानावत असते. तर उगवत्या सूर्याकडे कलश समोर धरून त्या कलशातल्या पाण्याची धार खाली तुळशीच्या कुंडीत आपण सोडायची आहे. कारण आपण सध्या मुंबईमध्ये फ्लॅट संस्कृतीत राहतो. जर गावी आपलं घर असेल तर आपल्या घराच्या समोर मोठं अंगण असतं आणि तिथे मोठं तुळशी वृंदावन असतं. तिथे अर्घ्य व्यवस्थित आपण कधी कधी मराठी जुन्या गाण्यांमध्ये पाहिलं असेल हा सीन. पण मुंबईत फ्लॅटमध्ये राहताना कोणी 15व्या मजल्यावर राहतो, कोणी 10व्या मजल्यावर राहतो, तर तिथे आपल्या घरी तुळशीची कुंडी असावी, रोप असावं आणि त्या कलशाचं पाणी
वरून त्या तुळशीमध्ये घालायचं आणि सूर्याची 12 नावं घ्यायची. आपण 12 सूर्यनमस्कार घालतो, ती 12 सूर्याची नावं सगळ्यांना माहिती आहेत. किंवा मी तुम्हाला आता एक मंत्र देतो, तो मंत्र 12 वेळा म्हणायचा आहे. अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. हा सगळ्यांनी नोट डाऊन करा. जसं गायत्री मंत्र हा मंत्रांमधला सर्वश्रेष्ठ मंत्र आहे, तसा हा सूर्य गायत्री मंत्र तुम्हाला मी आज देतोय. हे कलशातलं पाणी, त्याची धार तुळशीच्या रोपावरती खाली सांडताना देताना तुम्ही हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. सूर्य गायत्री मंत्र. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात, असं 12 वेळेला म्हणायचं आहे. आणि त्या तांब्याच्या कलशातलं पाणी अर्घ्य रूपाने सूर्यनारायणाला जेव्हा तुम्ही अर्पित करता, तेव्हा तुमच्या कुंडलीत सूर्य कितीही खराब परिस्थिती असो, ॲफ्लिक्टेड असो, पापग्रहाने दूषित असो, तो शेवटी या सगळ्या सृष्टीचा राजा आहे. तो तुम्हाला कधीही अपाय पोचवणार नाही, हे खात्रीने सांगतो. सूर्योपासना अनादी कालापासून सगळ्या संत महात्म्यांनी कायम सांगितलेली आहे. हा सूर्य गायत्री मंत्र कायम लक्षात ठेवा. मी परत एकदा तुमच्यासाठी उच्चारतो. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. ही मित्रांनो आज पहिल्या स्थानापासून 6व्या स्थानापर्यंत सूर्याची स्थानगत फलं संक्षिप्त स्वरूपात आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढ्या स्वरूपात मी सांगायचा प्रयत्न केला आहे. बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या सूर्याच्या स्थानगत फलांचा 7व्या स्थानापासून ते 12व्या स्थानापर्यंतचा हा जो फलिताचा भाग आहे, हा पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला नक्की समजावून सांगेन. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.